तर हे पाठीमागं बघून ओळखूच आलं असेल तुम्हाला की आम्ही कुठं आहे ते, कारण इथं आमचे मागच्या वेळेस खूप व्हिडिओ काढलेत सागर आणि विद्याच्या लग्नात, तर सासरवाडीत. तर ती तर म्हणत होती तुमची वहिनी नाही जाणार नाही जाणार, किती दिवस बोलली. त्या दिवशी व्हिडिओत देखील बोलली की मला जायचंच नाही, मी जाणारच नाही, अशी तशी. मी म्हणत होतो तिला चल जाऊ, तरी पण असं बोलले. आणि मग रात्री लागली की रडायला. मी झोपलो होतो आणि एक 6-6:30 वाजले असतील. तिनं म्हणजे त्या सगळं बनवून म्हणजे जेवण वगैरे तयार केलं तर रात्रीचा सगळा बाबांसाठी आणि आमच्यासाठी पण, की आपण जेवण करून निघू. मी म्हटलं नाही आता या टायमिंगला जायचं असते काय, म्हटलं 7 वाजल्यात. आणि ती रडत बसली, अगं खाली बस ना सरक पलीकडं असं, आणि रडायला लागली की मग. आणि काय मग जेवली पण नाही काय नाही. म्हणलं चल, म्हणलं तुला सोडून येतो मी, परत येईल म्हणलं. मग आम्ही आलो इथं 9 वाजता रात्री. 8-8:30 तिथून निघालो. आणि इथं आल्यापासून पण माझी तब्येतच बरोबर नाही. पाय सुजलाय माझा, नुसता असा उठू वाटाणा. कधीपासून झोपलो होतो मी. मग आता आर्यननं उठवलंय मला. तर आता जो आपला मोबाईल पण बरा होऊन आलाय, म्हणजे दवाखान्यात टाकलेला, त्याचा आजार गेलाय आता. तर तिचं पण आज कसं इथं ती नाही बोलत, तिथं भाकऱ्यात हे पाहिजे दिसतंय का, दिसली ना कोपऱ्यात आहे ती, दिसत पण नसेल तिकडं लांब आहेत. मग ती इथं कशी व्हिडिओत नाही बोलत. पण माझं लय डोकं हल्लंय तिच्यावरती. मध्यरात्री आणलंय तिनं, त्यामुळं मध्यरात्री म्हणजे काय एवढा टाईम झाला नव्हता, पण 9 वाजता म्हणजे काय लेकरं आहेत 2-3 आणि आपल्या गाडी, आणि गाडीवरती किती जण, आम्ही 2 आणि हे 3 लेकरं, आणि अंधाराचं चांगलं असते का. मग म्हणून मी तिला बोलच ना. इथं मग सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला. तिकडं गेलो तर मी दुसऱ्या मामाच्या घरी, तिथं जाऊन बसून थोडासा आलो तिकडून. आणि मग इथं आल्याच्या नंतर जेवण केलं. त्यांनी पण जेव म्हणत होते त्या मामांच्या घरी, पण मी काय म्हटलं नाही मला काही भूक नाही. तिथं इथं परत आलो, जेवण केलं. याला म्हणलं मोबाईल चार्जिंगला लाव. थोडा वेळ मोबाईल चार्जिंग केला, झोपलो होतो मी कधीपासून. ती पण लाईट 17-12 जात होती अधूनमध्ये, आणि हवा लागाना गेली, लई गरम व्हायला लागलंय. इथं बाहेर झोपावं म्हणलं पटांगणात या बेडवर. हे पोरं कालवा यांचा गोंधळ, यांचं बोल हे ते. तर मी कसं, मला पहिल्यापासूनच आवडत नाही म्हणजे असं जास्त त्यांच्या जवळ मिळून मिसळून राहायला. मग मी आपला एका साईडला असतो. तरी पण आज काय एकटा साईडला तर नव्हतं, झोपलोच होतो डायरेक्ट. चालू आहे ते म्हणजे कार्यक्रम होता त्यांचा. मग आज तर इथंच राहणार आम्ही. आता ते कुठं जाऊ देतील बरं. आता वाजल्यात किती, 4 वाजल्या. तर आता त्यांचं ते चालू आहे. 3 वाजून कधीच गेल्या, 4 वाजल्या. मी आत्ता बघितलं टाईम. मग आज काही जाणं होणार नाही. मग बोल ना ती मला, तिनं बोलण्याचा प्रयत्न लय करते, उलट मी बोला ना तिला वाटते ती बोला ना. ती म्हणते की त्यांना म्हणत होती मी बोला ना. अगं बाई तू नाही, मीच तुला बोला. आता तिनं लय काय काय बोलत होती. माझा आता मोबाईल झाला की मी सगळं बोलणार आणि सगळं सांगणार. मी माझ्या व्हिडिओत माझं मला काय बोलायचं ते मी बोलणार, तुमच्या मनावर नाही बोलणार. बाग बाई माझ्या मनावर कशाला, माझ्या मनावर एवढीच वागली असती तर मध्यरात्री घेऊन आली नसती. मी तिचं तोंड पण बघा ना आज. मग तरी पण तिला मी म्हटलं व्हिडिओ काढू ये इकडं. म्हणली नाही, बघा भाकऱ्या चालू आहेत तिच्या. दाखवलं असतं तिथं नेऊन. आणि तो सासरा तिथंच आहे समोर. तो म्हणेल यांचं इथं पण चालू झालंय व्हिडिओ. तरी आर्यन दाखवून आणू शकतोय, तिथून आणू शकतोस का. पण सेल्फी कॅमेरा आहे असा, तुला जमणार नाही. उगाच व्हिडिओ बनवणार. कसलं जमतंय रे तुला. कसं आज जरा आर्यन आज मस्त दिसायला. रोहनसाठी पण कमेंट आली ती, रोहनचे टाके बरे आहेत का, तो बरा आहे का. त्याचं कुठं लागलं असं दिसतच नाही. तेवढे त्याचे टाके सुके मस्त निघाले, एकदा ओले निघालेले. दुसऱ्या दिवशी आम्ही ड्रेसिंगला गेलतो तेव्हा. मग तिथून पुढं तिथं खूप महागड्या गोळ्या औषध दिलं तर त्या डॉक्टरांनी. ते डॉक्टर ते जेव्हापासून खाल्ला ना त्यानं पुन्हा बरा झाला. तो सोडणार आर्यन तिला. लहान लेकरं लय आहे ते इथं. म्हणजे ह्या दोघी तिन्ही बहिणी, यांची पुन्हा ते चुलत भाऊ हे त्यांचे हे लेकरं. मग ते माझं तर लय डोकं हलवून सोडते. त्यांनी माझ्या अंगावर पडतात.
त्यांना वाटतंय मी गादीच आहे मऊ मऊ. ती ही आहे मेवण्याची बायको, ते अशी करते तिथून, तिला वाटलं ती दिसते. तिकडं सासू सासरे ते भाजी बनवते, दिसत नाही ना तिथं, हे पडतंय ऊन. तिला रडवतोच अक्षरशः, तुम्ही बघा, तिला बोलणारच नाही. आर्यनला म्हणलं आर्यन चॅनलचं नाव काय द्यायचंय र तुमचं, असं म्हणलं उगा. तर म्हणली मी आज रातभर विचार करून नाव देणार आहे. पुन्हा अजून म्हणली नाही मी फक्त पूजा चव्हाणच देणार आहे. असं जमेल की फक्त पूजा चव्हाण केलं तरी. माझं नाव आणि डीपीला फोटो आमचा हाय दोघाचा एक काढलेला, तो टाकेल. त्या दिवशी खरं मी पण असा एक लुक चांगला बनवून फोटो काढायला पाहिजे होता तिच्यासोबत, म्हणजे तो फोटो डीपीला ठेवला असता. आमच्या दोघाचा फोटो ठेवावा लागेल रे. तुमचं काय व्हिडिओ तर दिसतायच की, पण एक थंबनेलला डीपीत फोटो असतो. मला माहित आहे, आपण तुमचा पण फोटो नाही का युट्यूबवर. हा मग तसं तिचा आणि माझा दोघांचा तुम्ही असं गमजा टाकलाय. हा बरोबर. तिकडं गेलता साडू वाटतंय माझा कुठं तरी आला, त्याची सेना घेऊन गेलता कुठं तर. कुठं गेलता? दुकानाला गेलता. आमच्यासाठी काय आणला? एवढा मोठा मच्छीवाला बिझनेसमॅन आहे की तू, रुपये कसा नाही तुझ्याकडं. ते त्याला पण प्रॉब्लेम, त्याचं पण टेन्शन मध्येच होता. आता आलाय तो. ए कालवा करू नको त्याच्यात. ते कसा मेला रे ते? थांब ना सांग. पोलीस आलते का? कुणी काढलं त्याला बाहेर? रेस्क्यू टीम. तुम्ही लगेच सापलाय कालवा कर. मग तुम्ही जरा 4 तास कसं रात्रीपासून हुडकतात ना. रात्री 2 तास, आता 2 तास. हा मग असं नाही सांगायचं रे. 12 तासात आता सापडलं असं. हा त्यांच्याच तो मासेवाला आहे ना, मग त्यांच्या शेतात कोण त्यांचा तो एक मेंबर होता, तो गेला जाळं सोडायला आणि त्याला आतमध्ये आला अटॅक आणि तो गेला. आणि रातभर हुडकायला तिथं, तो काही बाहेर आला नाही. 2-3 तास रात्री हुडकलं त्यांनी, तो काही सापडला नाही. मग हा सकाळी इथून लगेच गेला अजून तिकडं. मग तो सापडल्याच्या नंतर आता आलाय त्यानं, पुन्हा येऊन कटिंग वगैरे केली. मी आत्ताच उठलोय. मग त्यांचा आवाज खाटकुट यायला ना, मग आलो बाहेर मी. हे त्यांचं शेत आहे इथलं घरासमोरचं. काय सोयाबीन पेरले वाटतं. हे एवढं खास नाही म्हणजे यांची सगळं जमिनी अशाच आहेत, काळ्या नाही त्या यांच्या, माळरानातल्या आहेत ना असं. पण हे आहे काय म्हणतात त्याला, म्हणजे तिकडं बाग आहे द्राक्षाची, इथं आपलं सोयाबीन तिकडे 3-4 ठिकाणी आहे. त्यांनी विकले अजून 2. आता कसं पुरींच्या लग्नात वगैरे हुंडान सोनं हेन तेन तेव्हा विकले. आमच्या वेळेस नाही बरं का, आम्हाला दिलंच नाही काही एवढं. ते दुसरे आहेत ना 2 त्यांचे. समोरची घरासमोरची पट्टी आहे अशी काळी मातीच नाही, म्हणजे चांगली अशी. आपली खूप काळी आहे, आपलं लय लांब आहे. इथं आलता एका ठिकाणी शेत, मग त्यांनी म्हणत होते मला की तू घे, पण ते 20 लाख म्हणतात, म्हणजे 1.5 एकराला 20 लाख रुपये. त्यात पाण्याची सोय आहे, हे आहे असं. मग मी कुठनं आणणार ना 20 लाख. त्यांना वाटलं असेल यूट्यूबचा याच्याकडं भरपूर 8-10 लाख झालाय. मग मला म्हणत होते त्यांनी तू घे, तुला इथं आम्ही तुझी शेतीवाडी करू, त्यात येणारं धान्य तुला देऊ, थोडंफार आम्हाला मदत, म्हणजे असं 1 हिस्सा द्यायचा आणि 3 हिस्सा तू न्यायचा असं बोलत होते. पर ते काय नाही झालं. गपकी अरे सरक ना अंगावर, सरक. किती जरी बोललं तरी तुम्हाला वाटत असं लहान लेकर आहे तिनं असा का वसा करायला, इथपर्यंत बसायला तर अशी पडत्यात. मला एकतर बरं नाही, माझ्या पायलाही सुजलाय. पोट दुखत होता, तो बंद झाला त्या दिवशी सलाईन लावल्यापासून. पण पाय दुखतोय. चला बाय.